मॉर्निंग मॉर्निंग. आजचा मॉर्निंग मोटिवेशन थॉट आहे, इधर डू इट और लिव्ह इट बट डोंट गिव्ह अप. याचा शब्दशः अर्थ काढायला गेलं बरं वाटलं तर कर, नाही तर सोडून द्या. असं निघतंय, पण ती खालची लाईन वाचली तर ती पूर्ण अर्थच बदलून जाते. एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही ना, ती करा, प्रयत्न करा. एखाद्या लिमिट पर्यंत आपण प्रयत्न करू शकते, पण त्याच्या पुढे पण जमत नसली तर तिला सोडून देणं बरं असतं. परंतु तिला सोडून देऊन सगळं सोडून द्यायचं नाही. जे जमते ते का, ते जमायला लागल्यावर हळूहळू त्यात रस वाढून जाणार तुमचा. त्याला एकदा परफेक्ट झालंय की मग तुम्हाला तुमचा पाथ मिळून जातो. तर असं बऱ्याचदा होते की मला हे पण जमना, मला ते पण जमना, असं माणूस अडकून जातोय. पण मग जे जमते ते करा. म्हणजे तुम्हाला जशी आवड आहे त्या पद्धतीने तुमचा स्वतःचा स्टेप्स घ्या, अनालिसिस करा, सगळं करा. तुम्हाला जे वाटते ते करा, त्यात नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. कारण तिथे गिव्हअप केलं ना की संपलं. कारण कसं होते, बऱ्याचदा परिस्थिती चुकीची असते, जागा चुकीची असते, पद्धत चुकीची असते, पण माणूस चुकीचा नसते. आणि मला एखादा समजा आज उद्या खोटं बोलते, काय जर करते समजा नसली तर ती कुठेतरी परिस्थितीमध्ये तो पण अडकला म्हणून तसं होत असते. त्यामुळे एकच लक्षात ठेवायचं, परिस्थिती म्हणजे सगळं बाकी चुकीचं असलं तरी माणूस चुकीचं नसतो. त्यामुळे एवढंच लक्षात ठेवायचं की जे करतोय ते करायचं. एखाद्या लिमिट पर्यंत आपल्याला जिथे पण वाटते की ह्याच्या पुढे मला होत नाही, मी माझी इन्क्वायरी घेणार, पण सोडणार नाही मी, की इन्क्वायरी घ्यायची बंद करणार नाही. मला जिथे जमते ती इन्क्वायरी मी घेणार. असं मी त्याचा अर्थ सांगवले तुम्हाला की गिव्ह करू नका. फक्त जे जमते ते करा, जमत नसेल तर दुसरं करा, जेणेकरून टोटली ऑर्गनायझेशनचा पण फायदा होईल. की इकडनं 10% गेलं नाही तर इकडनं 7% तरी जाईल. 3%चा गॅप आपण बाकी सगळी कव्हर करू शकतो. असं तर याचा अर्थ आज असा होता. थँक्यू.